गणपती बाप्पा मोरया. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सायन्सवाला दादा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. समर्पण या आपल्या नवीन फ्रेश बॅच मध्ये तुमचं मी सायन्सवाला दादा मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मागच्या वर्षी आपण सेमी मीडियमच्या विद्यार्थ्यांसाठी व्हिडिओज टाकले आणि मग मराठी मीडियमसाठी सुद्धा. त्यावेळेस मराठी मीडियमच्या मुलांचा खूप चांगला प्रतिसाद होता आणि त्याचमुळे आज या वर्षी 2027 ला महाराष्ट्र बोर्ड एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण लॉन्च केलेली आहे मराठीसाठी फ्रेश बॅच. यामध्ये मी तुम्हाला प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील, IMP नोट्स असतील, हँड रिटन नोट्स असतील, तेही मराठी मीडियम मधून. सेमी इंग्लिशच्या विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीने शिकवलं जातं त्याच पद्धतीने किंवा त्यापेक्षा चांगल्या पद्धतीने ऍडव्हान्स 0 to ऍडव्हान्स पर्यंत प्रत्येक गोष्ट सिंपल मध्ये तुमच्या गालावर डिंपल पडोस्तर शिकवणार आहे. यामध्ये तुम्हाला फुल ऑफ इन्फॉर्मेशन तर मिळतीलच, पण त्याचबरोबर शाळेतील एक्झामला नक्की कुठले प्रश्न विचारता आणि सगळ्यात महत्वाचं फुल ऑन एंटरटेनमेंट असणार आहे. ज्यावेळेस तुम्ही 11वी-12वीला जाणार त्यावेळेस 100% म्हणणार की यार खरंच विज्ञान याची भीती जी होती ती पूर्णपणे मी तुमची घालवतो. चला सुरुवात करूया मित्रांनो. 9वीला जसं विज्ञानाचं आपलं एकच पुस्तक होतं तसं यावेळेस विज्ञान भाग 1 आणि भाग 2 असे विज्ञानाचे 2 पुस्तक असणार आहेत. विज्ञान भाग 2 ला आज आपण सुरुवात करतोय आणि पहिल्या चॅप्टरला. या चॅप्टरचं वेटेज आहे ऑलमोस्ट 5 मार्क्सचं बोर्डसाठी, त्यामुळे मोस्ट इम्पॉर्टंट चॅप्टर आहे. यामध्ये बरेच सारे चार्ट्स क्वेश्चन असतील, डेफिनेशन म्हणजे व्याख्या असतील आणि 3 मार्क्सचे क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे. चला सुरुवात करूया आपल्या चॅप्टर नंबर 1 ला, ज्याचं नाव आहे आनुवंशिकता व उत्क्रांती. या चॅप्टर मध्ये आपण कुठल्या कुठल्या गोष्टी शिकणार आहोत पटकन बघूया. चला, या चॅप्टर मध्ये आपल्याला बघायचंय आनुवंशिकता व आनुवंशिक बदल नक्की कसे होतात ते आपण शिकणार आहोत. प्रतिलेखन, भाषांतरण व स्थानांतरण याच्या डेफिनेशन्स म्हणजे व्याख्या मोस्ट इम्पॉर्टंट आहे, पेपरला येतात. उत्क्रांती इम्पॉर्टंट आहे. उत्क्रांतीचे पुरावे चार्ट येईल, तो चार्ट फिल करण्यासाठी 2 मार्क्सला बोर्डसाठी मोस्ट IMP असणार आहे. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत. पोरांनो, जर तुम्ही प्रिव्हियस इयर क्वेश्चन PYQ म्हणजे मागील वर्षांचे बोर्डचे पेपर जर का बघितले, नीट जर का तुम्ही बघितले, तुम्हाला एक क्वेश्चन कॉमनली दिसेल. डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत इम्पॉर्टंट आहे, बघू. लॅमार्कवाद, जाती उद्भवन आणि मानवी उत्क्रांती हे काही सब टॉपिक्स आहेत. हे पूर्ण आपण कव्हर करणार आहोत. आपण एकाच लेक्चरमध्ये सगळं शिकवणार आहे का? तर अजिबात नाही. तुमचा हाताचा बोट धरून प्रत्येक गोष्ट, पुस्तकाची लाईन तुमच्या डोक्यात जावस तर सिंपल पद्धतीने शिकवणार आहे. तर अजून काय हवंय आपल्याला? चला सुरुवात करूया आपल्या पहिल्या लेक्चरला. आनुवंशिकता. आता आनुवंशिकता म्हणजे काय याची जी डेफिनेशन आहे पोरांनो, फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागांसाठी मोस्ट इम्पॉर्टंट आहे. तर बघूया आनुवंशिकता काय. एका पिढीतील जैविक लक्षणे जनुकांद्वारे पुढच्या पिढीत संक्रमित होण्याच्या प्रक्रियेला आनुवंशिकता म्हणतात. लक्षात आले? एका पिढीमधून जे काही तुमची लक्षणे हे कुठे पुढच्या पिढीत जाणारे, कोणाद्वारे? जनुकांद्वारे जाणारे, याला म्हणायचं आनुवंशिकता. एवढं समजलंय दादा? एका पिढीमध्ये काही ना काही लक्षणे असणारे ते पुढच्या पिढीत जाणारे, कोणाद्वारे जाणारे? तर जनुकांद्वारे. पण मग जनुक नक्की काय असतात? ही इन्फॉर्मेशन, हे काही लक्षणे, हे लक्षणे नक्की काय आहेत ते आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहोत. चला, आनुवंशिकता बघाय का डायग्राम बेस मध्ये. आपल्याला माहिती आहे एक पुरुष आणि एक महिला. जे पुरुष आहे यांच्यामध्ये कुठली लक्षणे आहेत? XY क्रोमोझोम्स म्हणजे तुमचे गुणसूत्रे असतात, आणि जे फिमेल आहे महिलांमध्ये XX गुणसूत्रे असतात. कोणते असतात? XX. मग ज्यावेळेस 2 लोक एकत्र येतात तेव्हा बाय डिफॉल्ट नवीन प्रोडक्ट तयार होतं. म्हणजे ज्यावेळेस पुरुषांचे जे काही लक्षणे आहेत आणि महिलांमधले लक्षणे एकत्र येणार त्यावेळेस एक नवीन प्रोडक्ट म्हणजे कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्हाला मुलगा किंवा मुलगी झालेला आहे असं म्हणण्याची वेळ येते. हे कुठे? आनुवंशिकतामध्ये. मग आता मला सांगा, आपण नेहमी म्हणतो ना की ज्यावेळेस एखादा मुलगा आहे, जसं आपण बाळ झाल्यावरती म्हणतो अरे याचे जे डोळे आहेत ना हे याच्या आईसारखे आणि चेहरा आहे ना गोरा वगैरे हा याच्या वडिलांसारखा आहे, आपण असं म्हणतो. म्हणजे काय? जे काही बाळ आहे कोणासारखं दिसतं? आई वडिलांसारखं. असं म्हणतो का? आणि शेजारच्यांच्या सारखं दिसतं असं म्हणतो का आपण? अजिबात नाही. म्हणजे काय? मात्या पित्यांकडून त्यांची जी काही लक्षणे आहे हे कोणामध्ये येतात? त्यांच्या बाळामध्ये, मुलामध्ये किंवा मुलीमध्ये येतात. म्हणजेच काय? आनुवंशिकता. आता
हा जो चॅप्टर आहे ना, त्याच्या सुरुवातीला ना पोरांनो काही सायंटिस्टची नावं दिलेली आहे तुम्हाला, शास्त्रज्ञांची नावं. इम्पॉर्टंट आहे. पेपरला विचारतात का दादा? अजिबात नाही. आतापर्यंत तर बोर्डला फार वेळा विचारलं गेलेलं नाहीये, बट जोड्या लावांसाठी किंवा छोट्या छोट्या ठिकाणी रिकाम्या जागांमध्ये विचारलं जाऊ शकतं. फक्त तुम्हाला काय लक्षात ठेवायचे? हायलाइटेड गोष्टी बघा. पहिले ग्रेगर बाबा, मेंडल बाबा. मेंडल बाबा 9वीला शिकलेले आहेत. दादा काल काय खाल्लं लक्षात नाहीये, तर 9वीचं काय लक्षात राहणार आहे? टेन्शन नाही. When दादा is here, then why to fear? बेसिक पासून सांगतो बघा. ग्रेगर जोहान मेंडल काय लावलंय जरी शोध, काही गरज नाही. अनुवंशिकतेचे जनक आहे. कोण आहे म्हणून? हे अनुवंशिकतेचे जनक आहे, लक्षात ठेवायचे मेंडल बाबा. यानंतर ह्युगो द व्रिस. कोण आहे? ह्युगो द व्रिस. काय? अचानक घडणारे जे बदल आहे हे कशामुळे होता? उत्परिवर्तनामुळे. कशामुळे? उत्परिवर्तन. उत्परिवर्तन म्हणजे काय? अचानक घडून आलेले बदल. कोणामध्ये रे? ते आपण या चॅप्टर मध्ये शिकणार आहे. लक्षात ठेवा, उत्परिवर्तन सिद्धांताने अचानक घडणाऱ्या बदलामागील कार्यकारण संभाव समजलेला आहे. समजलंय? चलो पुढे. वॉल्टर सटन. सटन बाबा काय म्हणताय? नाकतोड्याच्या पेशीमध्ये जे काही गुणसूत्रे यांना भेटली ते जोड्यांच्या स्वरूपात आहे, पेयर फॉर्म मध्ये आहेत, असं कोण म्हणतंय? वॉल्टन सटन म्हणतायत. कोण म्हणताय? वॉल्टन सटन. यानंतर 3 सायंटिस्ट, 3 पक्के यार, यारो के यार, दिलदार, असे 3 सायंटिस्ट आलेले. आणि ज्यावेळेस मित्र जवळ एकमेकांसोबत येतात तर नवीन काहीतरी चांगलं धमाकेदार करतात. तर हे 3 मित्र एकत्र आल्यावर त्यांनी काय धमाका लावलाय? हे म्हणतात काही विषाणू वगळतात, काही जे विषाणू आहे त्यांना सोडून दिलं तर सर्व सजीवांमध्ये डीएनए हीच अनुवंशिक सामग्री आहे. प्रत्येकाच्या शरीरात आहे ना काही ना काही सामग्री आहे. पण जे काही मनुष्य आहे, आपण जे काही ॲनिमल्स आहे, जे प्राणी आहे, वनस्पती, यांच्यामध्ये काय? डीएनए. पण जे विषाणू आहे म्हणजे इनडायरेक्टली व्हायरस जे असतात ना, त्यांच्यामध्ये डीएनए अजूनपर्यंत आढळून आलेला नाहीये. लक्षात आलेलं तुम्हाला? चलो. यानंतर 2 सायंटिस्ट, 2 पक्के यार एकत्र आलेले आहेत. जेकब बाबा आणि मेनॉड बाबा. बाबा जेकब आणि बाबा मेनॉड. काय शोध लावलेला आहे यांनी? जीवाणूंच्या पेशीत डीएनए द्वारे होणाऱ्या प्रथिने संश्लेषणाच्या प्रक्रियेला प्रतिकृती तयार केली. म्हणजे हे काय म्हणता माहिती का? प्रथिने संश्लेषण म्हणजे काय? आता ते समजून घेऊया. पहिले तर पोरांनो, आपण आता मी बोलतोय, काही ना काही ऍक्टिव्हिटी करतोय, ही गोष्ट करण्यासाठी काय पाहिजे? तर एनर्जी. तुम्ही ऐकताय, लर्निंग करताय, अभ्यास करताय, काय पाहिजे? एनर्जी. या जगात काहीही गोष्ट करायची असेल बाबा रे तर काय पाहिजे? एनर्जी, ऊर्जा पाहिजे. मग आपल्याला हे कशातून भेटणार आहे? आपल्याला भेटणार हे प्रथिनांमधून. मग प्रथिने संश्लेषण, प्रथिने तयार होणे. प्रोटीन म्हणजे काय? प्रथिने तयार होणे. कशाद्वारे? कोण तयार करतं? डीएनए द्वारे. कोणाद्वारे? डीएनए द्वारे. हे असं होतं. हे कोण म्हणतं? हे 2 शास्त्रज्ञ म्हणतात. आता सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट बघा. हा जो चॅप्टर आहे ना, हा पूर्णपणे तुमचा थिअरॉटिकल बेसिस जरी असला ना, पण तुमच्या काही बेसिक कन्सेप्ट होणं, क्लिअर होणं खूप इम्पॉर्टंट आहे. 9वीत किती शिकले काय माहित नाही, बट आता मी तुम्हाला बेसिक पासून सांगतोय, थोडा सिनारिओ देतो. म्हणजे कसं आहे ना, एखादा जो चॅप्टर असतो किंवा एखादी फिल्म तुम्ही बघायला जातात, डायरेक्ट फिल्म सुरू जाते का? नाही. इसवी सन 1600 सदी में बहुत साया अंधकार छाया हुआ था, असं म्हटलं जातं. म्हणजे काय? रिकॅप दिलं जातं पोरांनो आपल्याला. तसा हा रिकॅप आता हा चॅप्टरचा आहे. बेसिक गोष्ट सांगतोय. चला, आपली पूर्ण ह्युमन बॉडी, आपलं मानवी शरीर आहे पोरांनो, हे जे शरीर आहे हे कशापासून बनलंय? तुम्ही म्हणाल दादा असं काय बोलतोय? काही पण बोलतोय दादा. कशापासून बनलंय म्हणजे? अरे बाबा, आपलं जे शरीर आहे हे कुठल्या ना कुठल्या प्रक्रियेद्वारे म्हणजे कुठल्या ना कुठल्या गोष्टीपासून बनलं असेल ना. मग ही गोष्ट म्हणजे काय? तर पेशी. काय? पेशी. इथून पुढे आपल्याला एक गोष्ट रिपीट करायची. मी प्रत्येक वेळेस रिपीट करणार. जेव्हा ऑफलाईनला शिकवत होतो ना, त्यावेळेस एक गोष्ट सायन्सवाला दादाच्या पोरांना 100% माहिती असली पाहिजे. बोला माझ्या मागे. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत काय पोरांनो? पेशी. काय आहे? पेशी. रिपीट करायचंय माझ्या मागं. जेवढं तुम्ही रिपीट करणार तेवढं तुमच्यासाठी बेनिफिशियल असणार आहे. जेव्हा आम्ही ऑफलाईनला शिकवत होतो, जेवढं मी रिपीट करायचो तेवढं एनर्जीने पोरं बोलायचे. एनर्जी जर का असली तर अजून छान मजा येते शिकायला. पण आता तर आपण ऑनलाईन आहे, तर माझ्यासाठी तुम्ही तिकडे रिपीट करायचे. बोला. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत पेशीच पेशी आहे. काय? पूर्ण पेशी. मग आता पेशी म्हणजे काय? 9वीत झालेलं आहे, पण बेसिक सांगून देतो. सर्क्युलर फॉर्म मध्ये पेशी. आता परत म्हणते, अरे पेशी तर गोल आहे, आम्ही तर वेगळे. दादा गडबड नाहीये बाबा.
पेशींचा खूप सारा संच तयार होतो. काय तयार होतो? संच. आणि याच्यापासून आपण बनतो. आता ही पेशी म्हणजे काय? या पेशीचा जो पूर्ण बाहेरचा जो भाग आहे, बाहेरचं जे कवच आहे, त्याला आपण म्हणतो पोरांनो पेशी भित्तिका. काय म्हणतो? पेशी भित्तिका. भित्तिका रे भित्तिका, पेशी भित्तिका. या पेशीच्या मध्ये जो एक छान सुंदर असा चंद्रासारखा सर्कल म्हणजे गोल दिसतोय, याचं नाव आहे पोरांनो तुमचं केंद्रक. काय म्हणायचं याला? केंद्रक म्हणायचं. मग आता केंद्रक आणि पेशी भित्तिका यांच्यामधली जागा काय झोपायला दिलेली का आपल्याला? अजिबात नाही. याला म्हणतो पोरांनो आपण पेशी द्रव्य. काय म्हणतो याला आपण? पेशी द्रव्य. लक्षात ठेवा. आता हा जो ऑरेंज जो कलरचा तुम्हाला एक टिक्का लावलेला दिसतोय, हे काय पोरांनो? सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे हे. याला म्हणतो आपण तंतू कणिका. काय म्हणायचं रे पोरांनो? तंतू कणिका. आपल्या शरीरामध्ये जे काही प्रथिने संश्लेषण व्हायचं काम होतं, जे प्रथिने आपण स्टोअर करून ठेवतो, जमा करून ठेवतो, कुठे? तर या तंतू कणिकेमध्ये. कुठे रे पोरांनो? तंतू कणिकेमध्ये. लक्षात ठेवणार? चलो मग आता हा जो केंद्रक आहे, ह्या केंद्रकाच्या मध्ये हे जे असं तुम्हाला दिसतंय ड्रॉ केलेली डायग्राम, हे आहे गुणसूत्रे. काय आहेत पोरांनो? गुणसूत्रे. काय माझ्या राजांनो? गुणसूत्रे. काय माझ्या राणींनो? गुणसूत्रे. माझ्या पोरांना पूर्ण सेलची डायग्राम कळालेली आहे. गुणसूत्रे कुठे असतात ते सुद्धा समजलेलं आहे. हे टॉपिक पुढे येणार आहे पोरांनो. पण आता जर का तुमचं बेसिक क्लिअर झालेलं असेल ना, नंतर तुम्हाला खूप इझिली समजेल. आता हे जे गुणसूत्रे माझे पोरं तर शिकलेले आहेत 9वीला. मग या गुणसूत्रांमध्येच तुमचा कोड असतो बाबा डीएनए. बाबा डीएनए. डीएनए म्हणजे काय? डॅडीज नाही डिऑक्झिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. डिऑक्झिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. बाबा रे, मराठी असो सेमी इंग्लिश असो, नावं रिमेन सेम. नावं सारखेच असतात ना. तुमचं जे काही नाव असणार आहे मराठीत आणि इंग्लिशमध्ये वेगवेगळं असतं का? असं नाही, सेम नाव आहे. डीएनए, डिऑक्झिरायबोज न्यूक्लिक ऍसिड. हा एक पूर्ण डीएनए आहे. आता बघा पोरांनो, हा जो पूर्ण डीएनए ना, याच्यामध्ये तुम्हाला काही न्यूक्लिओटाइड्स दिसत आहेत. न्यूक्लिओटाइड, हो मराठीतला तेच नाव आहे. आता हे जे न्यूक्लिओटाइड्स आहेत ना, आता बघा अशा आगपेट्या दिसतात तुम्हाला 3-3च्या पेयर्समध्ये, जोड्यांमध्ये. हा, याला म्हणतो आपण न्यूक्लिओटाइड. काय म्हणतो? न्यूक्लिओटाइड. ह्या न्यूक्लिओटाइड मध्ये माहिती गोळा आहे पोरांनो. कोणती माहिती माहिती आहे का? कोणती माहिती माहिती आहे का? तुमच्या पुढची जी काही पिढी येणार आहे ती नक्की दिसायला कशी असेल, ती नक्की कोण असेल, ह्या सर्व माहिती याच्याकडे स्टोअर केलेल्या असतात. त्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे. मग आता आपण डीएनएच्या पर्सनल लाईफमध्ये घुसूयात. मग डीएनएला जर का मी असा उभा तोडला, डीएनएला असा उभा तोडला, त्याच्यापासून एक भाग रिकामा होतो. बघा डीएनए असं तुम्हाला समजते ना पोरांनो, 2 दोऱ्यांसारखा बनलेला आहे. असे 2 गुंतागुंतीशी दोरे तुम्हाला दिसतात व्हाईट कलरमध्ये, पांढऱ्या रंगामध्ये. आता जर का मी ह्या डीएनएला मधून तोडला तर असा एक पार्ट बाहेर पडेल. मग जो एक भाग आहे, या एका भागाला आपण म्हणतो पोरांनो आरएनए. काय म्हणतो? आरएनए. आरएनए म्हणजे रायबोज न्यूक्लिक ऍसिड. काय म्हणतो आपण? रायबोज न्यूक्लिक ऍसिड. ऍसिड म्हणजे आम्ल. ऍसिड म्हणजे काय? रायबोज न्यूक्लिक आम्ल. डिऑक्झिरायबोज न्यूक्लिक आम्ल डीएनएला म्हणायचं. समजलं आहे? एक डीएनए आहे. डीएनए मध्ये जे पेयर्स तुम्हाला दिसत आहेत, जोड्या दिसत आहेत, त्याला आपण न्यूक्लिओटाइड म्हणतो. त्याच्यामध्ये माहिती गोळा असते. एवढं तुम्हाला लक्षात आलेलं आहे? बरं, डीएनएला जर का आपण उभा तोडला, त्याचा एक पार्ट बाहेर पडतो, त्याला आपण काय म्हणतो राजांनो? त्याला आपण म्हणतो आरएनए, रायबोज न्यूक्लिक ऍसिड. आम्ल. मराठीमध्ये शिकवायचे बरं, सेमीमध्ये शिकवायचे बरं ना. आता हा जो डीएनएला दादा उभा कार्यक्रम झालाय, तुम्ही काय म्हणा दादा उभा कार्यक्रम झालाय, आपले मराठीचे पोर आहे, सेमी इंग्लिश सारखं नाही, जरा असा मुंगळ्या असतात मराठीवाल्यांमध्ये. मग जर का या डीएनएला आता आडवा कट केला, तर या डीएनएला जर का आडवा कट केला म्हणजे एक पार्ट बाहेर पडला पोरांनो, याला आपण म्हणतो जनुक. काय म्हणतो आपण याला? जनुके. काय म्हणतो? जनुक. मग हे जे जनुके लगेच पोरांना आठवलं पाहिजे, अनुवंशिकता. एका पिढीतील जनुकीय काय जे लक्षणे आहेत हे पुढच्या पिढीत संक्रमित होता. कोणाद्वारे? जनुकांद्वारे. त्याला काय म्हणता? अनुवंशिकता. म्हणजे समजलं, हे जे जनुक आहे याच्यामध्ये जे काही न्यूक्लिओटाइड्स आहे त्याच्यामध्ये काय माहिती आहे. अशा पद्धतीने अनुवंशिकता व उत्क्रांती हा पूर्ण चॅप्टरचा बेसिक आपण कव्हर केलेला आहे. पुढच्या लेक्चरमध्ये, लेक्चर नंबर 2 मध्ये आपण शिकणार आहोत
पूर्णपणे इन डिटेल चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. यामध्ये तुम्हाला व्याख्या शिकायला भेटतील, तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन शिकायला भेटतील, जे की तुमच्या शाळेच्या एक्झामला नक्की येणार आहेत. आता तुमचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न की दादा या संदर्भाच्या आम्हाला नोट्स हव्या आहेत, कुठले गाईड वापरू? टेन्शन नॉट, वेन दादा इज हिअर व्हाय टू फिअर. मग तुम्हाला मराठी मीडियमसाठी स्पेशली आपण एकदा का हा पूर्ण धडा तुमचा संपूर्ण शिकवून झाला की सायन्सवाला दादा या आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पूर्ण नोट्स हँड रिटन हाताने लिहिलेल्या नोट्स तुम्हाला अवेलेबल करून दिल्या जातील. त्याचबरोबर या चॅप्टरचे इम्पॉर्टंट क्वेश्चन असतील, या चॅप्टरच्या मागील वर्षांच्या पेपरमधले प्रश्न असतील, हा पूर्ण प्रश्नसंच चॅप्टर वाईज सायन्सवाला दादाच्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल होऊन जाईल. तुम्हाला काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंटमध्ये करा आणि प्लीज तुम्ही आपला हा व्हिडिओ कुठल्या गावामधून कुठल्या शहरामधून बघत आहात ना ते नक्की कमेंट करा, म्हणजे आम्हालाही समजेल की आपला व्हिडिओ नक्की आपल्या कुठल्या भागातून मुलं बघतायत. पुढच्या व्हिडिओसाठी तयार राहा, तोपर्यंत अभ्यास करा. थँक्यू सो मच.